स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न येण्याला महत्व नाही तर प्रश्न कमी वेळेमध्ये येणं याला महत्व आहे. हा प्रश्न विचारलेला आहे राज्य सेवा पूर्व परीक्षा 2022 मध्ये. प्रश्न काय म्हणते बघून घ्या. ए आणि बी एक काम 15 दिवसांनी 10 दिवसांमध्ये पूर्ण करतात. दोघांनी कामाला सुरुवात केल्यानंतर 2 दिवसानंतर बी ला काम सोडावे लागले आणि उरलेले काम ए ने पूर्ण केले. ते हे काम किती दिवसामध्ये पूर्ण झाले? मग आता आपण काय करायचं, ए आणि बी ला लागणारे दिवसांची संख्या लिहून घ्या. ए ला लागलेत 15 दिवस आणि बी ला लागलेत 10 दिवस. मग काय करायचं, ह्यांच्या 2 दिवसांची संख्येचा एलसीएम काढून घ्यायचा. हा एलसीएम येतो 30. हा 30 आला म्हणजे एकूण कार्याचे भाग झाले. एकूण कार्याचे भाग किती झाले? 30 झाले. मग आता आपण काय करतो, यांचा इफिशियन्सी काढूता. इफिशियन्सी म्हणजे एका दिवसामध्ये कार्य करण्याची क्षमता. मग ए ची एका दिवसामध्ये कार्य करण्याची क्षमता 2 आहे आणि बी ची एका दिवसामध्ये कार्य करण्याची क्षमता 3 आहे. ही इफिशियन्सी आली. आता ह्या दोघांनी कामाला सुरुवात केली, 2 दिवसानंतर बी काम सोडून निघून गेला. म्हणजे याचा अर्थ असा आहे की एका दिवसामध्ये हे दोघं जण 5 भाग काम करतील. म्हणजे 2 दिवसामध्ये ते लोक किती काम करतील? 10 भाग काम करतील. मग 10 भाग झालेले, तर या 30 भागांमधून झालेलं काम जर आपण मायनस केलं तर आपल्याकडे किती काम शिल्लक राहील बघून घ्या. हे जर 30 मधून 10 मायनस केलं तर 20. हे 20 काम एकट्या ए ला करायचे. ए ची स्पीड बघा, इफिशियन्सी 2 आहे. म्हणून आपण काय करणार, 20 भागीला 2 केलं तर उत्तर येणार आहे 10. मग आता ए ला ते काम पूर्ण करण्यास किती दिवस लागले? हे अगोदरचे 2 दिवस आणि हे 10 दिवस असे मिळून 12 दिवस लागले. याच्या नंतरचा क्वेश्चन बघा कसा आहे. हा प्रश्न विचारला आहे महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 चा. प्रश्न काय म्हणते बघा, भूषण नावाचा व्यक्ती आहे आणि या भूषणला एक काम करण्यास 80 दिवस लागतात. ओके, ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ हा एका दिवसामध्ये 1/80 भाग काम करतो. तसं 10 दिवसामध्ये किती भाग काम करतो? तर हा 10 दिवसामध्ये 10/80 भाग काम करेल. म्हणजे हे काम झालेलं आहे. त्याचं शिल्लक काम किती राहिलेलं आहे? त्याचं शिल्लक काम 70/80 भाग राहिलेलं आहे. मग आता मला सांगा, हा शून्य कटला, हा शून्य कटला, तर याचं राहिलेलं काम जे आहे ना ते 7/8 आहे. मग आता राहिलेलं काम जो आहे ना तो नीरज करतो 35 दिवसामध्ये. मग नीरज जर 7 भाग 35 दिवसामध्ये करत असेल तर या 7 ला कोणत्या संख्येनं गुणलं म्हणजे 35 येतील? 5 न. तसं एकूण कार्याचे भाग किती आहेत? 8 आहेत. म्हणजे नीरजला एकूण दिवसांची संख्या लागली 40 दिवस. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आहे. जर तुम्हाला हा समजला असेल तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. चला भेटूत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.